हा नदीच्या एका लाटेनं पूर्ण शेतकऱ्याची मेहनत वाहून नेली. शेतकऱ्यांचं दुःख आजपर्यंत ना कोणी समजू शकले ना पुढे समजू शकणार. तर हॅलो फ्रेंड्स, मी माया. गेले 2 दिवस झाले सारखं पाऊस सुरू आहे म्हणून मी बाहेर आले बघायला. तर हा आमच्या गावचं वॉटरफॉल हेच बिचार पाणी आम्हाला गरीबाला समजून घ्याले. निस्ती ग्रामपंचायत नाल्या काढायचं काम लावणे म्हणून सिद्धा रस्ता धरून नदीला चाललंय. आणि किती जर पाणी पडलं तर बैल उपाशी ठेवायला जमना म्हणून मामा छत्रीला बैल चरायला घेऊन गेलेत. आणि मी लहान लेकरासारखं पत्रातून पडणाऱ्या पाण्यासोबत टिपटिप बरसा पाणी खेळत बसले. मग लगेच बाहेर आले. नकर पाऊस उघडला म्हणून बाहेर आले की लगेच आबाळाचे ढग भरून येतात. हा इधर हे बच्चा पाटी आबा आएगा ना मजा मैं भी जा रही हूं उनकी तरफ. पाय ठेवल तिथं निसता किचिड बिचिड कोलप झाला. मस्त लेकर खडव पाण्याचा आनंद घेते इकडे मस्त मजा करत होते. हा मुलांना पाण्यात खेळताना बघून आमचं लहानपण आम्हाला आठवलं. मग मी पण त्यांच्या टीम मध्ये सामील झाले क्योंकि हमें भी बचपना कूट कूट के भराय भाई. पण जर माझ्या आईने मला बघली तर माझी बँड वाजवली म्हणून मी साईडला आली. पूर्ण नाल्यातून पाणी वाहत नदीमध्ये जातो. तर चला तुम्हाला दाखवते आमच्या गावाकडचा सुंदर व्ह्यू. तर हे आहे आमच्या गावची शान, आमच्या गावची नदी. जास्त तारीफ करणार नाही या नदीची, कारण या नदीनं पहिला आमच्या गावाला खूप कष्ट दिले आहे. पाहायला खूप भारी वाटते ना हा नदीचा धबधबा. चुकून जर पाय घसरून हा नदीत पडलं तर बिना टिकटाची शेजारच्या गावाला पोहोचेल. आणि इकडे पूर्ण शेतात पाणी डमडम भरले. 1-2 अवकाळी पाण्यामुळे पूर्ण शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली. तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.